प्लीज आज मला पिझ्झा बनव ना. का रे, आज का पिझ्झा बनवायचा? आज चिल्ड्रन्स डे. ओके, हॅपी चिल्ड्रन्स डे बाबू. थँक्यू. तर प्रिन्सला आज चिल्ड्रन्स डे बद्दल काय हवंय मम्माकडनं? पिझ्झा. पिझ्झा पार्टी. ओके, बनवायचं. चल मग जाऊया. तुम्हाला हेल्प करणार? हो. नक्की? हो. बरं ठीक आहे, चालेल. चला मग आपण जाऊया पिझ्झा बनवायला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणी या चॅनलमध्ये आपलं मी स्वागत करते. तर आज आहे चिल्ड्रन्स डे आणि चिल्ड्रन्स डे निमित्त अवनीशला खायचा आहे पिझ्झा. तर चला जाऊया आपण पिझ्झा बनवायला. आज पिझ्झा बनवण्यासाठी प्रिन्स मला मदत करणार आहे. तर चला बघूया पिझ्झा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. आपल्याला लागणार आहे 2 पिझ्झा बेस, व्हेज मेयोनीज, रेड सॉस, मोझरेला चीज, चीज क्यूब, अमूल बटर, चिली फ्लेक्स, टोमॅटो केचप, ओरिगॅनो, कट केलेला ओनियन आणि कट केलेले कॅप्सिकम. तर चला जाऊया आता पिझ्झा बनवायला. पिझ्झा बेसवर प्रथम आपल्याला टोमॅटो केचप व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिझ्झा सॉस वरतून लावून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण आपला पिझ्झा बेस कव्हर झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला व्हेज मेयोनीज व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. व्हेज मेयोनीज पण आपल्याला पूर्ण पिझ्झा बेसवर पूर्ण कव्हर करायचं आहे. व त्यानंतर आपल्याला मोझरेला चीज भरभरून सर्वीकडनं टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता की अवनीश कसा टाकतोय सर्वीकडनं. हा पिझ्झा अवनीश बनवतो आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर आपण चिरलेला जे कॅप्सिकम होतं ते टाकायचं, ओनियन टाकायचं, चिली फ्लेक्स टाकायचा, ओरिगॅनो टाकायचं. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला एक चीज क्यूब आपण घेतलेला होता तो पूर्णपणे आपल्याला किसून त्यावर घालायचा आहे. पिझ्झा करताना आपल्याला भरपूर चीज वापरायचं आहे, म्हणजे आपला पिझ्झा खूप छान आणि टेम्पटिंग होतो. आता आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यानंतर आपण जो पिझ्झा बनवला आहे तो आपण त्या पॅनवर ठेवूया. पॅन गरम झाल्यानंतर प्रथम आपल्याला त्यावर बटर घालायचं आहे. बटर स्प्रे करून आपण जो पिझ्झा तयार केला आहे तो पॅनवर ठेवायचा व त्यावर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता की 5 मिनिटानंतर आपला पिझ्झा रेडी झाला आहे व चीज किती छान मेल्ट झाला आहे. आता आपण तो खाली उतरून घेऊया आणि कट करूया. आजचा पिझ्झा हा प्रिन्सने बनवला आहे. मी त्याला फक्त मदत केली आणि गॅसजवळ ठेवण्याचं वगैरे काम मी केलं आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने पिझ्झा बनवून बघा आणि कसा झाला हा मला नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.